22 डिसेंबर 2023 मोक्षदा एकादशी। हीच एकादशी गीता जयंती म्हणून सुद्धा साजरी केली जाते। गीता जयंती का साजरी करावी? भगवद्गीता का वाचावी? गीता म्हणजे नक्की काय आहे? तुमच्या जीवनातील प्रत्येक क्रायसिस पासून ते कन्फ्युजन पर्यंत आणि कन्फ्युजन पासून ते कॉन्फिडन्स पर्यंतचा प्रवास म्हणजे भगवद्गीता आहे, म्हणून गीता वाचली पाहिजे। श्रीकृष्णार्पणमस्तु। 22 डिसेंबर 2023 मोक्षदा एकादशी। हीच मोक्षदा एकादशी गीता जयंती म्हणून देखील साजरी केली जाते। जगाच्या पाठीवर असला कुठला ग्रंथ नाही ज्या ग्रंथाची जयंती आपण साजरी करतो, पण गीतेची जयंती का म्हणून साजरी करायची आणि या गीता जयंतीला आपण काय केलं पाहिजे, हे दोन प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असतात। याच मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांच्या मुखारविंदातून भगवद्गीता हा सनातन हिंदू धर्माचा सर्वार्थाने सर्वसिद्ध असा उपदेश अर्जुनाला देण्यात आला, म्हणून या दिवशी गीता जयंती आपण साजरी करतो। पण जगामध्ये असे खूप ग्रंथ आहेत, खूप उपदेश आहेत, पण गीतेची जयंती का साजरी करावी हा प्रश्न मुख्य आहे। जसं मनुष्य कुठलीही मशिनरी बनवतो, कुठली कंपनी एखादी मशीन बनवते, मोबाईल बनवते, प्रेशर कुकर बनवते, कॉम्प्युटर बनवते, लॅपटॉप बनवते, तो लॅपटॉप विकत असताना, तो मोबाईल विकत असताना त्याच्यासोबत एक मॅन्युअल देतात। काय असतं बरं त्या मॅन्युअल मध्ये? ती वस्तू किती वेळ चार्जिंग करावी, ती वस्तू कशी वापरावी, त्या वस्तूचा काय काय उपयोग आपल्याला मनुष्याच्या जीवनामध्ये करता येईल जेणेकरून आपलं जीवन सुखकर होईल, ही सगळ्या गोष्टी त्या मॅन्युअल मध्ये लिहिलेल्या असतात। बरं, त्या वस्तू बंद पडली, ती वस्तू गरम झाली तर काय करावं, या सगळ्या गोष्टी त्या मॅन्युअल मध्ये लिहिलेल्या असतात। तसं हा मनुष्य देह परमात्म्याने बनवला, या मनुष्य देहाचं वागणं कसं असलं पाहिजे, या मनुष्यानं कसं किती वाजता उठावं, उठल्यानंतर काय करावं, स्नान करावं का मोबाईल घ्यावा, पहिले पूजा करावी का पहिले अन्न ग्रहण करावं, या सगळ्या गोष्टींचा विचार, शास्त्रार्थ विचार भगवद्गीतेच्या माध्यमातून भगवंतानी अर्जुनाला सांगितलेला आहे। आणि या मॅन्युअलची आपल्याला तर आठवण नाहीच राहणारच नाही, याची गॅरंटी भगवंताला होती। म्हणून प्राचीन काळामध्ये ऋषी मुनींनी मोक्षदा एकादशीला गीता जयंती म्हणून साजरी करायचं ठरवलं, जेणेकरून आपल्या मनुष्य देहाच्या मॅन्युअलची आठवण आपल्याला सतत राहील। म्हणून दरवर्षी आपण गीता जयंती साजरी करतो। हा झाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर। आता दुसरा प्रश्न, आम्ही का वाचावी गीता? आमच्या जीवनामध्ये सगळं सुख आहे, जेव्हा दुःख येईल तेव्हा बघू, बरोबर आहे की नाही? मग आम्ही गीता वाचणारच नाही। जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सुख असतं त्याच्या मागोमाग दुःख येणारच आहे, कारण सुख याचा विरुद्धार्थी शब्द दुःख आहे। त्याच्यामुळे सुख आलं की त्याच्या मागे दुःख येणार, दुःख आलं की त्याच्या मागे सुख येणारच आहे। पण आपल्या जीवनामध्ये कायम एक गोष्ट असली पाहिजे, ती म्हणजे समाधान। समाधान या शब्दाला कुठला विरुद्धार्थी शब्द नाही आहे। त्याच्यामुळे आपल्या चित्ताची प्रवृत्ती स्थिर असली पाहिजे, आपल्या जीवनामध्ये कायम समाधान असलं पाहिजे, याच्यासाठी भगवद्गीता वाचली पाहिजे। प्रत्येकाच्या जीवनामध्ये कन्फ्युजन येतं, माझं श्रेय काय, माझं प्रेय काय आपल्याला कळत नाही। प्रत्येकाच्या जीवनामध्ये क्रायसिस येतो, त्याचं उदाहरण म्हणजे भगवद्गीता आहे। तुमच्या क्रायसिस पासून ते कन्फ्युजन पर्यंतचा आणि कन्फ्युजन पासून ते कॉन्फिडन्स पर्यंतचा प्रवास म्हणजे भगवद्गीता आहे, म्हणून भगवद्गीता वाचावी। आणि जेव्हा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल, तुमचं ध्येय जेव्हा स्थिर असेल, तुमचं ध्येय जेव्हा तुम्हाला क्लिअर दिसेल, तेव्हा तुम्हाला ध्येय प्राप्त करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही। अर्जुनाच्याही जीवनात आलं ना, जेव्हा युद्धासाठी उभा राहिला, समोर आपतेष्ट पाहिले, स्वतःचेच भीष्म पितामह पाहिले, स्वतःचेच द्रोणाचार्य गुरु पाहिले, आणि मग क्रायसिस निर्माण झालं। काय म्हणतो अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये,
सिदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं स्रंसते हस्तात् वक्षैव प्रदीयते न च शक्नोम्य वस्तातुं भ्रमतीव च मे मनः. माझं मन भ्रमित झालेलं आहे. माझ्या हातातून माझा धनुष्य निष्ठत चाललेला आहे. माझे गलित गात्र थंड पडलेले आहेत. माझ्या सर्वांगाला घाम फुटलेला आहे. मी युद्ध करणार नाही. क्रायसिस आहे. मग क्रायसिस आलं, दुःख आलं की मनुष्य ब्लेम करायला लागतो, इतरांच्या उणीवा काढायला लागतो, फिलॉसॉफी झाडायला लागतो. हेही अर्जुनाने सगळं केलं. पण समोर जे परमात्मा बसलेले आहेत, जे सगळं ऐकतात आहे, त्यांच्या मुखावर फक्त स्मितहास्य होतं. त्या एकाही फिलॉसॉफीवर, एकाही त्याच्या थेरीवर भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिलं नाही. फक्त एक स्मितहास्य ठेवलं. त्याच्यामुळे अर्जुनाला कुठेतरी कळालं की आपण कुठेतरी चुकतोय, म्हणून तो गप्प बसला. मग त्याच्या मनामध्ये तऱ्हेतऱ्हेची शंका, तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न निर्माण होत होते. मग दुसऱ्या अध्यायाच्या 6व्या श्लोकात तो म्हणतो, कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेता यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. देवा, माझी मनस्थिती बरोबर नाही आहे. माझं श्रेय काय, माझं प्रेय काय हे मला समजत नाही देवा. धर्म आणि अधर्मातला फरक मला समजत नाही देवा. मी तुमचा शिष्य होतो. माझ्या प्रत्येक समस्येचं समाधान तुम्ही करा, माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. मग तेव्हा भगवद्गीतेसारखा महान ग्रंथ तयार झाला. एसी रूम मध्ये नाही तयार झाला, युद्धभूमीवर तयार झाला, म्हणून त्याचं महत्व आहे. आणि मग तो संवाद झाला. प्रत्येक अर्जुनाच्या प्रत्येक समस्येचं समाधान मिळत गेलं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळत गेलं. आणि मग तोच अर्जुन 18व्या अध्यायाच्या शेवट 73व्या श्लोकात म्हणतो, नष्टो मोहस्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान् मयाच्युत सितोऽस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव. देवा, आता मला कळालं मला काय करायचंय. तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे, फक्त आज्ञा द्या. आणि मग जेव्हा असा कॉन्फिडन्स तुम्हाला येतो आणि तुमच्या समोर तुमचा परमात्मा उभा आहे, तेव्हा मग संजय आपोआपच म्हणतो, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीविजो भूतिर्ध्रुवानि तिर्मतिर्मम. क्रायसिस पासून कन्फ्युजन पर्यंत आणि कन्फ्युजन पासून कॉन्फिडन्स पर्यंतच्या प्रवासाची फलश्रुती म्हणजे तुमचा विजय. आणि तो जर तुम्हाला मिळवायचा असेल तर भगवद्गीता वाचली पाहिजे. प्रत्येक वेळी तहान लागल्यावरच विहीर खोदू नये. म्हणून तुमचं आयुष्य आत्ता जरी सुखकर असलं तरी ते समाधानकारक बनवण्यासाठी भगवद्गीता वाचली पाहिजे. फक्त वाचायची नाही आहे, ती भगवद्गीता वाचून ती समजून घ्यायची आहे, ती तुमच्या आचरणात आणायची आहे. मग जीवन सफल होईल. भगवंतानी जे शास्त्रार्थ मार्गदर्शन भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे त्याच्यापेक्षा एकही गोष्ट पुढे कुठलाच वेद सांगत नाही, कुठल्याच श्रुती सांगत नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला धर्मानं शास्त्रानं वागायचं असेल तर भगवद्गीता वाचा, समजून घ्या. ही गीता जयंती अशी साजरी करा की तुम्ही तर या गीता जयंतीला गीतेचं वाचन, चिंतन, मनन, निधिध्यासन करायचंच आहे, पण तुमच्या जवळच्या लोकांना भगवद्गीता भेट द्या. कुठलंही गिफ्ट काही काळ वापरलं जातं, पण ते शेवटी कचऱ्याच्याच डब्यात जाणार आहे. पण भगवद्गीता अशी गिफ्ट आहे, ते तुम्हाला प्रत्येकाला, तुमच्या घराण्याला, तुमच्या कुटुंबाला, प्रत्येकाला कायम उपयोगात येईल. आणि तुमच्या कुटुंबावर, तुमच्या ज्या कुटुंबावर भगवद्गीतेचा प्रभाव आहे ते कुटुंब सदैव समाधानी असतं. म्हणून भगवद्गीता वाचा, समजून घ्या, तुमच्या आप्तेष्टांना गिफ्ट द्या. आणि भगवान काय सांगतात, शास्त्र का समजून घेतलं पाहिजे, धर्म का समजून घेतला पाहिजे. 16व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सांगतात, यशास्त्र विदुमुत्सृज्य वर्तते कामकारतः न सिद्धिमवाप्नोति न सुखम न परांगतिम. जर तुम्ही शास्त्राप्रमाणे वागला नाही, तुमचं जर आचरण शास्त्राप्रमाणे नसेल तर कुठलंच सुख समाधान तुम्हाला चिरकाळ प्राप्त होणार नाही. आणि सर्वात परम धर्म कुठला आहे, श्रूयताम धर्म सर्वस्व श्रुत्वा चैवावधार्यताम आत्मनः प्रतिकूलानि परेशान न समाचरेत. जे आचरण स्वतःसाठी प्रतिकूल आहे, जे आचरण स्वतःसाठी वाईट आहे, ते आचरण इतरांसोबत न करणं हाच परमधर्म आहे. याच परमधर्माच्या
शिकवण घेऊन, याच परमधर्माची शिकवण घेऊन तुम्हाला खूप खूप गीता जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि या गीता जयंतीपासून तुमच्या आयुष्यामध्ये सदैव भगवद्गीतेचा प्रचार, प्रसार आणि प्रभाव कायम राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थोडं नामस्मरण करू आणि मग थांबू. कृष्णा का नाम अनमोल बोलो कृष्णा कृष्णा, कृष्णा का नाम अनमोल बोलो कृष्णा कृष्णा, कान्हा का नाम अनमोल बोलो कृष्णा कृष्णा, कान्हा का नाम अनमोल बोलो कृष्णा कृष्णा. गंगा भी बोले कृष्णा, जमुना भी बोले कृष्णा, गंगा भी बोले कृष्णा, जमुना भी बोले कृष्णा. सागर की लहरों से आवाज आए कृष्णा कृष्णा, सागर की लहरों से आवाज आए कृष्णा कृष्णा. कृष्णा का नाम अनमोल बोलो कृष्णा कृष्णा, कान्हा का नाम अनमोल बोलो कृष्णा कृष्णा. कृष्णा 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 कृष्णा. तुम भी बोलो ना कृष्णा, हम भी बोलेंगे कृष्णा, तुम भी बोलो ना कृष्णा, हम भी बोलेंगे कृष्णा, तुम भी बोलो ना कृष्णा, हम भी बोलेंगे कृष्णा. भक्तों के हृदयों से आवाज आए कृष्णा 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 कृष्णा. कृष्णा का नाम अनमोल बोलो कृष्णा कृष्णा, कान्हा का नाम अनमोल बोलो कृष्णा कृष्णा. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय.